हॅलो स्टुडंट्स. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं इव्होल्यूशन एक्झॅक्टली काय असते. इव्होल्यूशनमध्ये आपण स्टार्ट केलं होतं नियर अबाउट 14 बिलियन इयर ॲगोपासूनची स्टोरी. ओके, म्हणजे बिग बँगची थेरी पण बघितली होती. त्यामध्ये अर्थ कशी ओरिजिन झाली, अर्थवर प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर कसं बनलं, ओके, वातावरण कसं बनलं, पाणी कसं बनलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये फर्स्ट प्रिमिटिव्ह युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स कसे तयार झाले, इथपर्यंत आपण प्रोसेस कंप्लीट केली होती. बघा, जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ओशन्समध्ये तयार झाले यांना म्हटलं होतं आपण प्रोटोप्लाझम. ओके, सो बघा हे आहे आपलं ओके ओशनमध्ये स्टार्ट झाली प्रिमिटिव्ह सेल. तर इव्होल्यूशनचं म्हणणं काय आहे? इव्होल्यूशनचं म्हणणं आहे की अशा खूप साऱ्या सेल तयार होत राहिल्या. यापैकी काही सेल ज्या आहेत त्या ॲटमॉस्फिअरमधून, त्याच्या वातावरणामधून, त्याच्या सभोवतालून काय केलं, त्यांनी फूड ॲब्झॉर्ब केलं. म्हणजे एकतर केमिकल फूड, म्हणजे त्याच्या भोवती अवेलेबल असणाऱ्या असे कंपाऊंड जे ॲज अ फूड, ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून त्याच्या यूजमध्ये येऊ शकतील असे त्याने ॲब्झॉर्ब केले आणि त्या सेल ग्रो व्हायला लागल्या. ओके, आणि मग बऱ्याच सेल एकत्र आल्या आणि मल्टी सेल्युलर ॲनिमल्स बनले. हे आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. सो इन शॉर्ट, सिंपल ऑर्गॅनिझम पासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम बनणं स्टार्ट झालेलं आहे. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे थिअरी ऑफ इव्होल्यूशन काय सांगते, सिंपल पासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम कसे बनले आणि आजपर्यंत अर्थ कशी आलेली आहे. ओके, अर्थवरचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते आत्तापर्यंत कसे डेव्हलप झालेले आहेत, ह्या स्टोरीज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायच्या आहेत. ओके, सो बघा, फर्स्ट सेल हॅज बीन फॉर्म इन ओशन. हे तर इथेच क्लिअर केलेलं आहे मी तुम्हाला. ओके, आणि युनिसेल्युलर पासून मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम पण इथेच तयार झालेले आहेत. यापूर्वीचा जो आपला म्हणजे पॅराग्राफ होता, त्या पॅराग्राफमध्ये सांगितलेलं आहे की अमेबा, पॅरामेशियम सारखे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सच आहेत जे की नंतर कॉलनीमध्ये राहायला लागले, कॉलनीज बनवल्या त्यांनी आणि नंतर ते डेव्हलप होऊन काय बनले, मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स बनले, लाईक ह्युमन्स वगैरे जे आहेत हे यांच्यापासूनच इव्हॉल्व्ह झाले असं म्हणणं आहे इव्होल्यूशनच्या थेअरीचं. ओके, सो हा चेंज काही एका दिवसाचा नाहीये, की असं नाही झालं की अमिबा, पॅरामेशियम, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स एकत्र आले आणि त्या सगळ्या सेल, म्हणजे त्या रोबोटमध्ये कसं की म्हणजे पहिला जो रोबोट आहे त्या रोबोटमध्ये ऐश्वर्या राय आणि रजनीकांतचा, त्यामध्ये कसे सगळे रोबोट एकत्र आले आणि कधी स्नेक बनतात, कधी बॉल बनतात, कधी वेगळेच व्हेइकल बनतात, तसं नाही झालेले. ओके, एक ऑर्गॅनिझम हळूहळू चेंज झाला, याच्यासाठी खूप सारे इयर लागले, नियर अबाउट 300 करोड इयर लागलेत. ओके, ही चेंज जो आहे एकदम स्लो आणि ग्रॅज्युअल आहे, अतिशय स्लो असा चेंज आहे. अजूनही आपल्यामध्ये चेंजेस होत आहेत. ओके, हे चेंजेस आपल्याला नंतर बघायचे आहेत. जसं की टेल होती, टेल म्हणजे नष्ट झालेली. कशामुळे? आता तिची गरज नाहीये. बॅलन्सिंग ऑर्गन्स आपल्याकडे वेगळे डेव्हलप झाले, त्यामुळे टेलची गरज नाही पडली. अंगावरचे जे हेअर्स आहेत, ओके, हे कमी होत चाललेले आहेत. सो आजही डेव्हलपमेंट आहे, आजही इव्होल्यूशन स्लोली चालू आहे. ओके, सो काय म्हणतो आपण, इव्होल्यूशन इज ऑर्गनायझेशनल. याचाच अर्थ काय होतोय की इव्होल्यूशन जी आहे ही अतिशय स्लो आहे आणि ग्रुपने होणारी प्रोसेस आहे. म्हणजे असं नाही आहे की एका ग्रुपमधला एक सिंगल ऑर्गॅनिझम जर चेंज करत असेल तर तो चेंज पूर्ण ॲनिमल्समध्ये होईल असं नाही आहे. पूर्ण ॲनिमललाच, समजा आता ह्युमन्स आहेत, सगळ्या ह्युमन्सलाच गरज नव्हती टेलची म्हणून त्यांची टेल डिजनरेट झाली. असं नाही की एकच ॲनिमल आहे, आता समजा मंकीज आहेत, मंकीजची एखाद्याची टेल तुटली समजू आपण आणि तो त्या टेलशिवाय पण सर्वाईव्ह करत आहे, तर मग बाकीच्या ॲनिमलला टेल नाही आहे का? आहे, तर ते टेलचा यूज करत आहेत. आपल्या ह्युमनमध्ये कोणच यूज केला नाही टेलचा, म्हणजे डेव्हलपिंग ह्युमन जो होता त्याने टेलचा यूज केला नाही म्हणून तो डिजनरेट झालेली आहे. ओके, सो इव्होल्यूशन इज ऑर्गनायझेशनल प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट अँड ॲनिमल फ्रॉम देअर अँसिस्टर म्हणजे पूर्वजांनीच चेंज करत आणलेलं आहे. आता बघा, येणाऱ्या पिढीला इंग्लिश ही नवीन लँग्वेज नाही आहे, पण आपल्या आजोबांसाठी, ओके, त्यांच्यासाठी ही नवीन लँग्वेज होती. हळूहळू काय होत आहेत, इंग्लिश म्हणजे फॅमिलियर होत चाललेली आहे. आता तुम्हाला इंग्लिश ही अवघडच नाही आहे, कारण तुम्ही म्हणजे जन्माच्या पूर्वीपासून तुमच्यामध्ये काहीतरी असे जीन येत आहेत. मम्मी पप्पाला थोडीफार इंग्लिश माहीत आहे, तर ते जीन म्हणजे तुम्हाला थोडंफार नॉलेज मम्मी पप्पाकडूनच आलेलं आहे असं कन्सिडर करू आपण. ओके, सो आपल्या पूर्वजांकडून जे नॉलेज आपल्याकडे येत आहे, जे जीन आपल्याकडे येत आहेत, ओके, त्यामुळे काय, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट अँड ॲनिमल फ्रॉम देअर अँसेस्टर, पूर्वजांनी जे बदल
म्हणजे एक्सेप्ट करायला सुरुवात केलं ते बदल आपल्यामध्ये सहज एक्सेप्ट होतील. ओके, हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन, यालाच म्हणतो इव्होल्युशन. म्हणजे काय, आपल्या अँसेस्टर पासून ॲक्सेप्ट करत आलेले चेंज ह्युमनमध्ये म्हणजे ॲनिमल्समध्ये येणे, पुढच्या पिढीमध्ये येणे, यालाच आपण इव्होल्युशन म्हणतो. ओके, सिम्पल होतंय. नेक्स्ट आहे आपल्याकडे, सर आत्तापर्यंत तुम्ही स्टोरी सांगत आहेत युनिसेल्युलर पासून सेल्युलर्स बनलेले आहेत. ओके, युनिसेल्युलर्स गॅदर्ड झाले, एकत्र आले, कॉलनीज बनल्या आणि तेच नंतर काय झाले, मल्टीसेल्युलरमध्ये कन्वर्ट झाले. पॅरामेशियम, अमिबा सारखेच ॲनिमल नंतर हायर ॲनिमलमध्ये कन्वर्ट झाले. क्लोरेला सारखे प्लांट नंतर बनियान ट्रीज पर्यंत म्हणजे इव्हॉल्व झाले. हे आम्ही ऐकू, तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही ऐकत आहे. बट व्हॉट इज प्रूफ? ओके, सो बघा, एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन म्हणजेच तो प्रूफ आहे ज्यामधून तुम्हाला थोडंफार लक्षात येईल की हां, सगळे ॲनिमल्स जे आहेत हे म्हणजे सोबत इव्हॉल्व झालेले आहेत, कारण त्यांच्यामध्ये बरीच सिमिलरिटी आहे. ओके, बघा, सो एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन म्हणजेच प्रूफ ऑफ इव्होल्युशन, इव्होल्युशनचा पुरावा. ओके, सो सगळ्यात पहिला आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. मॉर्फोलॉजी म्हणजे काय, आउटर स्ट्रक्चर, बाहेरून जो दिसत आहे, मी, माझे हेअरस्टाईल, माझे स्किन, माझं अपिअरन्स, जो फिजिकल अपिअरन्स आहे, तीच असते मॉर्फोलॉजी. आपण बाहेरून पाहून सांगू शकतो की ॲनिमल्स जे आहेत म्हणजे त्यांचं फिजिकल, बघा इथे काही ड्रॉ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा आहे डॉग, ओके, ही आहे शीप, हा आहे फॉक्स. आता तो तुम्हाला हॉर्स सारखा दिसत असेल पण फॉक्स आहे, तो मी काढण्याचा प्रयत्न केला. ओके, बघा यांच्यामध्ये सिमिलरिटी काय आहेत, तर जर तुम्ही पाहिला असेल यांचा कॉमन अँसेस्टर, बरं बघा एक मिनिट, मी तुम्हाला अजून एक गोष्ट एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. ओके, इथे बघा, आपलं म्हणणं आहे की वॉटरमध्ये एक ॲनिमल तयार झालेत युनिसेल्युलर, हेच ॲनिमल नंतर काय झालेत, मल्टीसेल्युलरमध्ये कन्वर्ट झालेत स्लोली. ओके, नंतर यापासून बनले ऑर्गॅनिझम्स. सुरुवातीच्या ऑर्गॅनिझम्स जे असतील ते ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स असतील. अँड अकॉर्डिंग टू देअर इन्व्हायरमेंट, देअर हॅबिटाट अँड देअर नीड, ते काय झाले, वेगवेगळ्या ठिकाणी राहायला लागले, काही वॉटरमध्ये, काही लँडवर, काही ॲम्फिबियन्स सारखे. त्यानुसार त्यांच्यामध्ये चेंजेस झाले. समजा हे आहेत ॲक्वॅटिक, पाण्यामध्येच राहायला लागले जशाला तसे. काही आहेत ॲम्फिबियन्स जे की बोथ टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक लाईफ सर्वाइव्ह करू शकतात, आणि काही आहेत टेरेस्ट्रियल. ओके, सो या प्रकारे आता ॲक्वॅटिक जे आहेत, ॲक्वॅटिकमध्ये बघा फिशेस, स्मॉल फिशेस आहेत आणि मोठमोठ्या पण फिशेस आहेत, फेल सारख्या वगैरे. तर यामध्ये खूप सारे डेव्हलपमेंट झाली. काही लहान लहान फिशेस राहिल्यात, काही मोठमोठ्या फिशेसमध्ये बनल्या. ओके, ॲम्फिबियन्समध्ये पण काही वेगवेगळे सॅलॅमेंडर लाईक फ्रॉग असे ऑर्गॅनिझम बनले ज्यांच्यामध्ये पण स्ट्रक्चरल अरेंजमेंट वेगवेगळी आहे. टेरेस्ट्रियलमध्ये तर खूपच आहेत. मग एव्ज आहेत, रेप्टाईल्स आहेत, त्याच्यानंतर मॅमल्स आहेत. ओके, त्याच्यानंतर ॲम्फिबियन्स पण टेरेस्ट्रियलमध्ये आपण कन्सिडर करू शकतो. तर सुरुवात इथून झालेली आहे. आता हे वेगवेगळे ॲनिमल आहेत, म्हणजे काहीतरी असं असायला पाहिजे जे या ॲनिमल्समध्ये आहे तेच या सगळ्या ॲनिमलमध्ये आहे, कारण सुरुवात इथून झालेली आहे. याचा अर्थ याच्याकडे XYZ काहीतरी कॅरेक्टर असतील जे त्याने इथे पास केले, तेच कॅरेक्टर इकडे पण आहेत, इकडे पण आहेत आणि इकडे पण आहेत. आणि हाच प्रूफ असतो की हां, यामध्ये XYZ होतं, तर आता एव्जमध्ये पण XYZ कॅरेक्टर आहेत, रेप्टाईलमध्ये पण आहेत, मॅमल्समध्ये आहेत, ॲम्फिबियन्समध्ये पण तेच कॅरेक्टर आहेत, ॲक्वॅटिक ॲनिमल्समध्ये पण तेच कॅरेक्टर पाहायला मिळतात, कारण या सगळ्यांचा जो ॲन्सेस्टर आहे तो हा आहे. आणि यालाच म्हणतो आपण प्रूफ ऑफ एव्हिडन्सेस, प्रूफ ऑफ इव्होल्युशन किंवा एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. ओके, चला बघा, इथून स्टार्ट केलं होतं. तर जसं म्हणणं आलं आपलं की त्या युनिसेल्युलर पासूनच डेव्हलपमेंट झाली, सेम बघा इथे. तर डॉग आहे, शीप आहे आणि फॉक्स आहे. म्हणजे वास्तविक पाहतं तर हा डॉग जो आहे हा डोमेस्टिक आहे, शीप जी आहे ती हार्बिवोरस आहे, हा काही पण खाऊ शकतो, कार्निवोरस, हार्बिवोरस. ओके, म्हणजे नेचरने याला कार्निवोरस बनवलं होतं, पण आता तो राहतो गावात, घरी, त्यामुळे जे काही टाकलं ते खातो तो. ओके, आणि जो हा फॉक्स आहे, फॉक्स कोण आहे तर कार्निवोरसच आहे. बघा तरी पण काय आहेत मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. बघा, नोस्ट्रिल, नाकाची साईज बघा, हे ओके सगळ्यांची पोझिशन सारखीच आहे. आईज, डोळ्यांची पोझिशन सगळ्यांची सारखीच आहे. इयर, कानं, सगळ्यांची पोझिशन सारखीच आहे. फर, अंगावरचे केस सगळ्यांचे आहेत. याचा अर्थ हे सगळे सेम अँसेस्टर पासून इव्हॉल्व झालेले. यांची सुरुवात असा एखादा तरी ॲनिमल आहे जो की या सगळ्यांचा पूर्वज आहे, कारण त्यामध्ये जे कॅरेक्टर होते तेच कॅरेक्टर या सगळ्यांमध्ये.
ओके, सो हा सिंपल एक एव्हिडन्स आपल्या समोर आहे. जर हे झालं ॲनिमलच्या बाबतीत. प्लांटच्या बाबतीत पाहिलं तर प्लांटमध्ये बघा मँगो आहे, चिकू आहे. यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर लीफ जे आहेत, लीफ दोघांचे जवळपास सारखे सारखे दिसतात. लीफवरच्या व्हेन्स, ओके बघा लीफचा शेप सारखा आहे, लीफच्या व्हेनेशन्स सारखे आहेत. पेटिओल्स म्हणजे देठ पण स्ट्रक्चरली सारखा आहे. याचा अर्थ मँगो, चिकू हे पण सेम प्लांटपासून इव्हॉल्व्ह झालेले. तर हा झाला मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. ओके, की ॲनिमल जे आहेत ते इव्हॉल्व्ह झाले आहेत, हळूहळू चेंज झालेले. ओके, एक 12th गेल्यानंतर तुम्हाला एक अशी पण थेरी पाहायला मिळेल ज्यात एका सायंटिस्टचं म्हणणं आहे की अर्थ ही स्पॉन्टिनियस जनरेट झाली, अचानकच तयार झाली, काही इव्होल्युशन नाही, काही नाही. पण हे पुरावे आहेत की ते सगळे एकत्र, सगळे ॲन्सेस्टरपासून आलेले आहेत, कारण त्यांच्यामध्ये सेम इव्होल्युशन म्हणजे सेम स्ट्रक्चर्स आहेत. ओके, नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे आपल्याकडे ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. ॲनाटॉमिकल एव्हिडन्स म्हणजे इंटरनल एव्हिडन्स. बोनचं स्ट्रक्चर वगैरे जर पाहिलं तर आपल्याला बरेच सिमिलरिटी पाहायला मिळेल. ॲनिमल दिसायला वेगवेगळे आहेत, सुपरफिशियली जर बाहेरून पाहिलं तर ते ॲनिमल खूप डिफरंट आहेत. बट इंटरनली जर पाहिलं तर त्यांच्यामध्ये खूप सारी सिमिलरिटी दिसते. ओके, सो हा पुरावा पण आपल्याला काय सांगतो की ॲनिमल्स कम्स फ्रॉम अ सेम ॲन्सेस्टर. ओके, बघा नो सुपरफिशियली सिमिलरिटी. माणसाचा हात जर पाहिला तर तो असा हात दिसेल आपल्याला, हे बोट. आता जास्त मी त्याला रंगवत बसत नाहीये. ओके, बोन बघा, बैलाचा पाय. ओके, पेंटॅजियम ऑफ बॅट, पंख, बॅटचे पंखाला आपण पेंटॅजियम म्हणतो. ओके, आणि फ्लिपर ऑफ व्हेल्स. ओके, व्हेल मासा जो आहे, या व्हेल माशाचा हा ओके पुढचा फ्लिपर. तर बघा जर बोनची स्ट्रक्चरल अरेंजमेंट पाहिली तर 1, 2 आणि 3 वेगवेगळ्या ग्रुपमध्ये अरेंज्ड आहे हात. इथून इथपर्यंत 1, इथून इथपर्यंतचा 2 आणि हा पुढचा 3. ओके, सो अशी स्ट्रक्चरल अरेंजमेंट आहे. सेम 4 लेग ऑफ ऑक्समध्ये पण 1, 2 आणि 3 सेम अरेंजमेंट आहे. पेंटॅजियम ऑफ बॅट 1, 2 अँड 3 सेम अरेंजमेंट. आणि फ्लिपर ऑफ वेल 1, 2 आणि ही 3. सो हे पण आपल्याला काय शो करते, सुपरफिशियली जरी वेगळे दिसत आहेत, ह्युमनचा हँड, ओके 4 लेग ऑफ ऑक्स, पेंटॅजियम ऑफ बॅट आणि फ्लिपर ऑफ वेल बाहेरून जरी वेगवेगळे दिसत आहेत, बट इंटरनली दे आर अरेंज्ड फ्रॉम अ सेम बोनी स्ट्रक्चर. ओके, सो बघा इंटरनली बोन्स अँड बोनी जॉईंट्स आर सेम इन दोज डिफरंट ऑर्गॅनिझम्स. हे आपल्याला काय शो करतात की दे कम्स फ्रॉम सेम ॲन्सेस्टर. नंतर आहे आपल्याकडे वेस्टेजियल ऑर्गन. वेस्टेजियल ऑर्गन म्हणजे बॉडीमधले असे ऑर्गन्स जे की नामशेष आहेत, जस्ट आहेत, दे आर नॉट वर्किंग, युजलेस आहेत. ओके, सो काय आहे, डिजेनरेटेड जे की छोटे होत चाललेले आहेत, अनडेव्हलप त्यांची डेव्हलपमेंट स्टॉप झालेली आहे, अँड युजलेस ऑर्गन जे की आता यूजमध्ये नाही आहेत, अशा ऑर्गन्सला आपण काय म्हणतो, वेस्टेजियल ऑर्गन्स. ओके, नाम तो सुनाई होगा. अपेंडिक्स असेल, त्यानंतर विजडम टूथ आपली अक्कलदाढ यूजमध्ये नाही आहे. ओके, सो बघा नो बघा काय झालेलं आहे, आता माझ्यामध्ये अपेंडिक्स यूजमध्ये नाही आहे, पण असं नाही होणार की लगेच तो म्हणजे याच्यानंतर तो पुढच्या पिढीत दिसणारच नाही. अशा कित्येक पिढ्या जातील की त्याची साईज स्लोली लहान होत जाणार आहे आणि नंतर तो गायब होणार आहे. म्हणजे इव्होल्युशन जी आहे ती एकदम स्लो प्रोसेस आहे, स्लो चेंज आहे तो. हेच सांगण्याचा प्रयत्न आहे. वेस्टेजियल ऑर्गन म्हणजे असे ऑर्गन जे आजही आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत, जे की यूजमध्ये नाही आहेत. आपली टेल डिजनरेट झाली, टेल नष्ट होऊन हजारो लाखो वर्ष होऊन गेलीत. ओके, पण स्टील आपला जो माकड हाड आहे, या माकड हाडाला ओके, सो आपला हा जो पार्ट आहे इथे कॉकिक्सला टेल बोन अजूनही तयार होत आहे. कशासाठी, तर ती टेलसाठी आहे. ओके, बट तिचा यूज नाहीये. ओके, सो नो इन्स्टंट चेंज इन ऑर्गॅनिझम. तो जनरेशन टू जनरेशन स्लोली डिजेनरेट करणार कोणत्याही याला ऑर्गन्सला. जसं की विजडम टूथ आहे, आता सध्या यूजमध्ये नाही आहे. बऱ्याच लोकांना म्हणजे डेंटिस्टकडे जाऊन ती रिमूव्ह करावं लागते, कारण ती त्रास देते है ना, अक्कलदाढ काढून टाकावं लागते. ती यूजमध्ये नाही आहे, बट स्टील ती तयार होत आहे. कारण आता नेक्स्ट जनरेशन, अजून काही जनरेशनपर्यंत ती तयार होईल, नंतर ती नष्ट होऊन जाईल. एकदम स्लो चेंज आहे. ओके, बघा वेस्टेजियल ऑर्गन्स म्हणजे असे ऑर्गन जे यूजमध्ये नाही आहेत. काही ऑर्गॅनिझममध्ये युजलेस आहेत, तर काही ऑर्गॅनिझममध्ये अजूनही फंक्शनल आहेत. जसं अपेंडिक्स आहे, हा अपेंडिक्स जो आहे ह्युमनमध्ये युजलेस आहे, आपल्यामध्ये तो कामीचा नाही आहे. कारण
सेल्युलोज डायजेशन हे त्याचं काम आहे. ओके, आपल्यामध्ये सेल्युलोज डायजेशन एवढं करण्याची गरज नाही, कारण आपण काय करतोय, शिजवलेलं किंवा उकडलेलं अन्न खातो, ज्यामुळे सेल्युलोज डायजेशन हे आपल्या बॉडीला करण्याची गरज पडत नाहीये ॲज कम्पेअर टू अदर ऑर्गॅनिझम्स. बट जर तुम्ही रुमिनंट पाहिले, गाई म्हशी पाहिल्या, तर यांच्यामध्ये सेल्युलोज डायजेशन आत्ताही करावं लागते. तर अपेंडिक्स हा रुमिनंटमध्ये, गाई म्हशीमध्ये आत्ताही फंक्शनल आहे. याचा अर्थ वेस्टिजियल ऑर्गन जो आहे म्हणजे अपेंडिक्स, त्यांच्यामध्ये पण आहे, आपल्यामध्ये पण आहे. आपण यूज करत नाही म्हणून तो डिजनरेट होत चालला आहे. त्यांच्यामध्ये अजून फंक्शनल आहे. म्हणजे गाई म्हशी आणि आपण कुठे ना कुठे सेम अँसेस्टर पासून आलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर मसल इयर ऑफ पिना, हा कानाचा इथे एक मसल आहे, जी मसल काय करते, गाई म्हशीमध्ये पाहतो आपण ते कान मूव्ह करू शकतात. ओके, किंवा आपलं डॉग असेल, कॅट असेल, ती काय करते, कानाची मुवमेंट शो करते. आपल्याला कान हलवता येत नाहीत, कारण आपली ही म्हणजे मसल जी आहे ती इनॲक्टिव्ह आहे. ओके, त्याच्यानंतर टेल बोन, मी तुम्हाला हे इथेच सांगितलं, टेल बोन अजूनही आपल्याकडे अवेलेबल आहे. ते शो करते, ते सांगते आपल्याला की यापूर्वी आपल्या पूर्वजांना टेल होती, आपल्याला नाही. ओके, म्हणजे आपण आणि ते सोबतच इव्हॉल्व झालो, फक्त आपल्याला टेलची गरज पडली नाही, आपण टेल रिमूव्ह करून टाकली. विजडम टूथबद्दल आपण बोललोच. ओके, आणि बॉडी हेअर्स बघा, कॅट असेल, डॉग असेल किंवा बाकीचे ॲनिमल्स असतील, या ॲनिमलमध्ये त्यांच्या अंगावर फर आहेत, दाट केस आहेत. कशासाठी? प्रोटेक्शन करण्यासाठी, एन्व्हायरमेंटपासून वगैरे. आपण क्लॉथ्स वापरतो, त्यामुळे आपल्या अंगावरचे केस हे यूजमध्ये नाही आहेत. ओके, सो हे सगळे वेस्टेजियल ऑर्गन्स आहेत, आणि वेस्टेजियल ऑर्गन्स आपल्याला शो करतात की त्यांच्याकडे तेच ऑर्गन आहेत, आपल्याकडे तेच ऑर्गन आहेत, बट आपण यूज करत नाहीये म्हणून ते डिजनरेट होत चालले आहेत. हा पण एक पुरावा होता की वी कम्स फ्रॉम सेम अँसेस्टर. ओके, आता राहिला पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स, त्याच्यानंतर नेक्स्ट असेल एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. ते बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे कार्बन डेटिंग काय असतं ते. तर व्हिडिओ जर आवडत असतील तर मित्रांसोबत शेअर करा, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.